Why National Women Commission is called as a toothless tiger? Provide measures to empower it. राष्ट्रीय महिला आयोगाला दात नसलेला वाघ का म्हणतात, त्याला सक्षम करण्यासाठी उपाय सुचवा. आता हा जो मी प्रश्न घेतलेला आहे हा इन जनरल सेन्स घेतलाय. आपल्याला वुमेन कमिशनचं असं काही स्पेसिफिक नाहीये. ते तर एमपीएससीने यावेळेस प्रश्न विचारला म्हणून एक थोडासा रेलेव्हन्स म्हणून मी त्याला घेतलंय की यावर्षी आलाय ना प्रश्न एमपीएससी म्हणून. परंतु याला असं समजू नका की फक्त वुमेन कमिशनलाच आता जे पॉईंट्स या आन्सरमध्ये असणार आहेत ते फक्त वुमेन कमिशनचीच नसणार. या ठिकाणी जर मी चेंज केलं की मी अनुसूचित जाती आयोग जरी केला तरी मोर ऑर लेस पॉइंट्स सिमिलरच असतात. अनुसूचित जमाती आयोगमध्येही सिमिलरच असणार आहे. मागासवर्गीय आयोग जरी केला, अल्पसंख्याक आयोग, मी आयोगाचं नाव कोणतंही बदललं तरी त्यांचे प्रॉब्लेम सेम आहेत आणि मोर ऑर लेस त्यांचे सोल्युशन सेम असतात. एक्झाममध्ये कोणताही एकच आयोग विचारणार आहे तुम्हाला. ओके, त्यामुळे हे एक जनरलाइज्ड क्वेश्चन म्हणून घ्या, फक्त वुमेन कमिशन म्हणून नाही. त्या ठिकाणी अनुसूचित जाती आयोग असो, जमाती आयोग असो, अल्पसंख्याक आयोग असो, का त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोग असो, कोणताही आयोग असेल तरी प्रत्येक आयोग हा टुथलेस टायगरच आहे. दात नसलेला वाघच म्हणतात त्याला. ओके, आणि त्याचा एम्पॉवर त्याला कसं करू शकतो, सक्षम करू शकतो. आता दात नसलेला वाघ म्हणजे तुम्हाला काय विचारलेले आहेत, प्रॉब्लेम्स विचारलेले आहे. ओके, तिथे विचार करत बसायचा नाही झूलॉजी कुठून आलंय. ओके, दात नसलेला वाघ. ओके, आम्ही डेंटिस्ट नाही. या ठिकाणी त्याला प्रॉब्लेम विचारलेले आहे की का असं म्हटले. दात नसलेला वाघ म्हणजे काय असतो, ज्याला टुथलेस टायगर, पॉवर नाहीये त्याच्याकडे, मेन भीती त्याचीच असते. ओके, त्याच्याकडे पॉवर नाहीये. मग काय त्याला असं का म्हटलेलं आहे की तो पॉवरलेस का आहे. ओके, त्याचेच तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले, एक प्रकारे त्याची समस्या विचारलेला आहे तुम्हाला, कामामध्ये असलेल्या समस्या आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन. ओके, आता या ठिकाणी म्हणून मी सांगतोय की वुमेनच्या ठिकाणी मी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटीज काही टाकलं तरी मोर ऑर लेस त्यांचे प्रॉब्लेमही सेम आहेत, सोल्युशनही सेम आहेत. ठीक आहे, त्यामुळे या क्वेश्चनला एक जनरलाइज घ्यायचा. ते फक्त वुमेन कमिशन मी यावर्षी प्रश्न विचारला म्हणून घेतोय. ओके, इंट्रोडक्शन आपण टाकू शकतो. ऍक्ट माहित आहे आपल्याला. ओके, जो नॅशनल वुमेन कमिशन ऍक्ट, राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990चा कायदा आहे, त्याची स्थापना 1992ला झालेली आहे. आयोगाने याचे उत्तर चूक दिलंय. ठीक आहे, जर तुम्ही पाहिला आता आन्सर की पहा एमपीएससीची, उत्तर 1990 दिलेला आहे, कायदा 90चा आहे, स्थापना 92ची आहे. ठीक आहे, आता हे चेंज आन्सर की मध्ये चेंज येणार, कोण बसवलाय काय माहित तिथे. एक गुगल करावं लागते फक्त की कधी इस्टॅब्लिशमेंट झालं, लगेच 1992 दिसते. ओके, फक्त गुगल, त्यालाही मेहनत लागते पण. ओके, गुगल करायला. चला पहा इथे लोकस काय असंविधानिक संस्था आणि फोकस काय राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल तुम्हाला लिहायचे आहे, त्याच्या समस्या लिहायच्या आहेत तुम्हाला. फक्त हेडिंग बनवताना लक्षात घ्या, महिला आयोगाच्या समस्या अशी बनवायची नाही. जे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, क्वेश्चन मध्ये जे शब्द दिलेले आहेत ना ते वापरायचे. तर त्याला टुथलेस टायगर का म्हणतात, व्हाय इट इज कॉल्ड टुथलेस टायगर, इट इज कॉल्ड टुथलेस टायगर बिकॉज. ओके, राष्ट्रीय महिला आयोगाला दंतहीन वाघ म्हणतात कारणे. हेडिंग अशीच बनवा आणि मग त्याच्या खाली तुम्ही पॉईंट्स लिहा. आपल्या मर्जीने हेडिंग बदलायची नाही की आपल्याला माहिती आहे की प्रॉब्लेम लिहित आहे म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या समस्या असं करायचं नाही. एक्झामिनरला मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो, एक्झामिनरला तुमचा एकट्याचा पेपर नाही आहे, तो वाचता वाचता विचार करेल समस्या कोण विचारल्या होत्या, विचारल्या समस्याच आहेत. फक्त हेडिंग नेहमी तीच बनवायची जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. इंट्रोडक्शन आपल्याला आहे ऑलरेडी, कायदा सांगू शकतो 1990चा, स्थापना 1992ची. महिला हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्याची स्थापना झालेली आहे. मुख्य उद्दिष्ट महिलांच्या हितसंबंधाचे रक्षण, तक्रारी निवारण आणि महिला संबंधी धोरणे करणे हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. पॉईंट्स आपल्याला कोणते बनायचे आहेत की त्याला का म्हणतात आणि सक्षम बनवण्यासाठी उपाय. कारण क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्लिअरली विचारले ना, क्वेश्चनच म्हणते की उपाययोजना सांगा, मेजर्स टू एम्पॉवर, सक्षम करण्यासाठी उपाय. त्यामुळे क्वेश्चनमध्ये क्लिअर 2 हेडिंग बनवून दिलेले आहे, प्रश्न 10 मार्काचा आहे. ओके, त्यामुळे अननेसरी एक्सप्लेनेशन नको. चला पाहूया. चला एक 5 मिनिट घ्या, चला फास्ट, एक 4-5 मिनिट मध्ये. अजून आपले 5वाच क्वेश्चन आहे, अजून 5 क्वेश्चन आपले बाकी आहेत. पहिला, राष्ट्रीय महिला आयोगाला दात नसलेला वाघ. आता इथे प्रॉब्लेम सांगायचे आहे तुम्हाला. ओके, दात नसलेला वाघ मधले त्याच्यामधले कमतरता तुम्हाला सांगायचं आहे की पहिला की जो आयोग आहे त्याचे फक्त जे अहवाल असतो तो शिफारस करू शकतो, तो त्याची अंमलबजावणी काही करू शकत नाही. त्या अहवालावर काय कारवाई केली त्याच्या हातामध्ये नाही. आता लक्षात घ्या, हे प्रत्येकासाठी आहे. मी जे तुम्हाला म्हटलं की महिला आयोगाच्या ठिकाणी जर मी अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, मागासवर्गीय आयोग काही बदल केले तरी सेमच आहे. ओके, प्रत्येक जण फक्त शिफारसच करत आहे, अंमलबजावणीचा अधिकार कोणालाच नाहीये. शिफारसीची काय अंमलबजावणी झाली त्याची तो देखरेख पण करू शकत नाही. ओके, हे एक प्रॉब्लेम आहे. सेकंड, त्याच्याकडे संसाधने पण नाहीत, ह्युमन रिसोर्स पण नाहीये त्याच्याकडे की जेणेकरून ते चांगल्या प्रकारे काम करतील. बऱ्याच वेळेस सीट त्याच्या व्हॅकंट असतात.
त्या भरल्या पण जात नाहीत वेळेवर. ओके. त्यामुळे तो व्यवस्थित काम करू शकत नाही. तिसरी गोष्ट, त्याच्याकडे स्वतःची चौकशी करण्याची यंत्रणा, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नाहीये त्याची कोणती. स्वतःकडे नाहीये त्याच्याकडे, की तो डिपेंडंट आहे. आता महिला आयोग इन्व्हेस्टिगेशन करू शकते, परंतु इन्व्हेस्टिगेशन ती एजन्सी आहे का त्याच्याकडे कोणती? काही सेपरेट काही संस्था, एखादं डिपार्टमेंट, काहीतरी नथिंग. ओके. त्यामुळे तो व्यवस्थित जेवढं चांगल्या प्रकारे तो इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही. जे काही अधिकारी आहेत तेवढेच अधिकारी थोडी बहुत जेवढी इन्व्हेस्टिगेशन करू शकले तेवढीच. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पण ते करू शकत नाही. तंत्रज्ञानच्या दृष्टीने सुद्धा मागासलेले आहेत ते. अजून त्या ठिकाणी ई गव्हर्नन्स वगैरे हे जे कन्सेप्ट्स आहेत, ई गव्हर्नन्स, डिजिटल, की तक्रार निवारण सॉरी, तक्रार निवारण यंत्रणा, ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम युजिंग ऑनलाईन पोर्टल, ते अजून असलं काही सिस्टम नाहीये. म्हणजे ग्रीव्हान्स रिड्रेसल, तक्रार निवारण म्हणजे काय असते, की तुम्ही तक्रार करू शकले पाहिजे. अजूनही जर तुम्हाला तक्रार करायचं असेल, कोणतंही वुमेनचे रिलेटेड कोणता इश्यू आहे, मला तक्रार करायची आहे, मला तिकडे जावं लागेल आयोगामध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये. ऑनलाईन तक्रार करू शकले पाहिजे. त्याच्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजी ते सुद्धा ते वापरत नाहीयेत. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून आहे. ओके. अपॉइंटमेंट करणे, त्यानंतर त्यांना संसाधने देणे, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर डिपेंडंट आहेत ते. ओके. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला, आपण त्याला काय म्हणतो, दात नसलेला वाघ, दंतहीन वाघ असं त्याला म्हटलेलं आहे. ते स्वतःहून काहीही करू शकत नाहीयेत. राईट. त्यानंतर त्यांना मूल्यमापनाचा अधिकार नाही किंवा अंमलबजावणीचा अधिकार नाही. गव्हर्नमेंटच्या कोणत्याही स्कीम असेल, गव्हर्नमेंटच्या स्कीमचं मूल्यमापन वगैरे ते करत नाहीत. काहीच नाही करू शकत. लिमिटेड अधिकार दिलेत. जे सिव्हिल कोर्ट, जे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत, ते सुद्धा लिमिटेड आहेत पहा त्यांना. फक्त व्यक्तीला बोलवू शकतात किंवा रेकॉर्ड्स मागवू शकतात. शिक्षा करू शकतात का? दिवाणी न्यायालयाचे अधिकार. त्यामुळे शिक्षा करण्याचाही अधिकार नाहीये दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिले तर. म्हणून दंतविभाग. तुम्ही म्हणायला म्हणतात की दिवाणी न्यायालय म्हणजे बाबा खूप न्यायालयाचे अधिकार आहे. शिक्षा नाही करू शकत. कसला न्यायालय? राईट? तर त्याला सक्षम बनवण्यासाठी तुम्ही उपाय काय करू शकतात? सेम प्रॉब्लेम माहीत असेल तर सोल्युशन तुम्ही इझिली सांगू शकतात, की त्याला ज्या शिफारसी महिला आयोगाने दिलेल्या आहेत, त्या शिफारसीची अंमलबजावणी का केली आणि का नाही केली, त्याची उत्तरदायित्व, त्याची अकाउंटेबिलिटी सरकारची असायला पाहिजे. सरकारने पार्लमेंटमध्ये त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. यूपीएससी शिफारसी देते. तर यूपीएससीने ज्या शिफारसी दिलेल्या असतात त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागतं, की आम्ही कोणते रिकमेंडेशन ऍक्सेप्ट करत आहे, कोणते रिजेक्ट करत आहे. ओके. त्याचं महिला आयोगाचं सुद्धा तसं व्हायला पाहिजे. त्यानंतर याला संसाधने द्या. प्रॉपर जे रिसोर्सेस आहे, आपल्याकडे कोणत्याच संस्थेकडे पूर्ण संसाधने नाहीत. त्यामुळे कोणतीही संस्थेत काहीच नाही सुचलं तर संसाधने द्या. ओके. कारण कोणत्याच संस्थेकडे नाहीये आपल्याकडे पूर्ण संसाधने. त्यामुळे तांत्रिक, मानवी संसाधन जे कोणते असतील ते त्यांना देणे भरपूर आवश्यक आहे. ते करायला पाहिजे. तिसरा, याला जे आहे अंमलबजावणीचा अधिकार द्या. त्याच्या शिफारसी तो स्वतः अंमलबजावणी त्याची करू शकला पाहिजे. त्याच्या शिफारशीच्या संबंधित कोणते धोरणं असतील त्याची अंमलबजावणी तो स्वतः करू शकला पाहिजे. मूल्यमापन सुद्धा तो स्वतः करू शकला पाहिजे. ते त्याला करणे आवश्यक आहे. दिवाणी न्यायालयाच्या अधिकारामध्ये चेंज करून शिक्षा करण्याचा सुद्धा अधिकार त्याला असायला पाहिजे. ओके. लिमिटेड, असं म्हणत नाही की डायरेक्ट फाशी देण्याचा अधिकार. तेवढा नाही. तेवढा न्यायालयाला दिले सफिशियंट आहे. फक्त एक थोडाफार शिक्षा देण्याचा अधिकार, एक मर्यादित शिक्षा, लिमिटेड ऍटलिस्ट पनिशमेंट देण्याचा अधिकार त्याला असायला पाहिजे. स्वतःची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पाहिजे त्याची. ओके. इन्व्हेस्टिगेशन करणे, चौकशी करण्याची एक स्वतःची संस्था त्याची असायला पाहिजे. तो डिपेंडंट नसो सरकारवर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सुद्धा. या गोष्टी जर केल्या तर डेफिनेटली जो आहे महिला आयोग चांगल्या प्रकारे काम करू शकतो. अजून तुम्ही सोल्युशन्स देऊ शकता, जसं की महिला आयोगाचे जे सदस्य आणि अध्यक्ष नेमण्यासाठी एक स्वतंत्र समिती असावी. अजूनही सरकारच नेमते, त्यामुळे तिथे पॉलिटायझेशन जे आहे, राजकारण आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यामुळे तो पॉलिटिकल जे प्रेशर आहे, राजकीय दबाव, त्याला सुद्धा महिला आयोग बळी पडते. आता हे प्रॉब्लेम सगळ्यांचे आहेत. अनुसूचित जाती आयोग, जमाती आयोग, मागासवर्गीय, प्रत्येकाचे सेम प्रॉब्लेम्स आहे. मग कोणताही आला तरी सेम प्रॉब्लेम, सेम सोल्युशन्स. कळाले? ओके. ज्यावेळेस आपण संविधानिक, गैरसंविधानिक संस्था मी घेतल्या होत्या त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. ज्यांच्या क्लासवर मी हे घेतलेलं असेल, की जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोग, मागासवर्गीय आयोगाचे कार्य जरी पाठ केले, प्रॉब्लेम सोल्युशन पाठ केले, सेम लागतात प्रत्येकाला. राईट. ओके. निष्कर्ष, कन्क्लुजन. राष्ट्रीय महिला आयोगाला सक्षम करण्यासाठी कायदेशीर अधिकार, अधिक संसाधने, तंत्रज्ञानाचा वापर, शासनाची कडक समन्वय आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय आणि विविध आयोगांनी या सुधारणा आवश्यक असल्याचे वारंवार स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी जर तुम्हाला इच्छा झालीच की एखादं काहीतरी समितीचं नाव लिहून टाकायचं, संसदीय समितीने. कोणती संसदीय समिती, कधी दिला, काय दिला, केव्हा म्हटलं, लिहायचं नाही. संसदीय समिती कोणती तरी बोललेली आहे. हे काही नावं लक्षात घ्या. जनरलाइज नावाची एक लिस्ट ठेवा. एखाद्या सरकारच्या धोरणबद्दल जर तुम्हाला लिहायचं असेल, सोल्युशन द्यायचं असेल आणि तुमच्याकडे नाही आहे, काही एखाद्या समितीचं नाव नाही, नीती आयोग टाकून द्यायचा.
प्रशासनाच्या बद्दल जर काही सोल्युशन द्यायचं असेल, काहीच माहित नाहीये, तर लगेच दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग नाव टाकून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये काही रॉंग नाहीये. सरकारने काही करायचं असेल, सरकारच्या संस्थांनी चांगलं काम करायचं असेल, संसदीय समिती टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. कायद्याबद्दल जर सुधारणा सांगायचं असेल, तर कायदा आयोग, लॉ कमिशन, ओके, नाव टाकून द्या. काही फरक पडत नाही. यामध्ये काही रॉंग नाही. एकात दुःख क्वेश्चनमध्ये करू शकता. तशी 10च क्वेश्चन असतात पॉलिटीचे. राइट? 2-4 क्वेश्चनमध्ये तशी सुप्रीम कोर्टचे जजमेंटचे चालून जातात. 2-4 क्वेश्चनमध्ये समित्या, 1-2 क्वेश्चनमध्ये चालून जाते ही चीटिंग. एक्झामिनर नाही चेक करत आणि हे चीटिंग पण नाहीये. कोणत्या ना कोणत्या संसदीय समितीने कधी ना कधी हे सांगितलेलं असेलच. ओके. त्यामुळे यामध्ये काहीही चीटिंग नाही. तुम्हाला कधीच एखाद्या वेळेस खरंच डाऊट आला तर खरंच चेक करून पहा, की खरंच मी जे बोलतोय ते कोणत्या समितीने कधी काही सांगितलं होतं का? सांगितलेलंच आहे. ओके. अहम ब्रह्मास्मी. मला सगळंच माहीत आहे. ठीक आहे. त्यावेळेस ती फिलिंग येते, की मला तर सगळंच माहीत आहे. की समितीने 1956 मध्ये काय सांगितलं होतं मी आज सुद्धा सांगू शकतो. ओके. कारण हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी रिकमेंडेड आहेत. त्यामुळे इथे चीटिंग काही नसते. ओके. 1-2-3 क्वेश्चनमध्ये ठीक आहे. फक्त ते रिलेव्हंट वाटायला पाहिजे. कायद्याचा प्रश्न आहे, नीती आयोग नाही टाकायचा. त्या ठिकाणी लॉ कमिशनच असायला पाहिजे. म्हणजे तेच असते, की नकल में भी अक्ल लगती है जे म्हणतो आपण, ते दिसायला पाहिजे. कळालंय?